जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज इकडे आपण आवळा कँडी कशी बनवायची त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत. तर इकडे मी बघा आवळा कँडी तयार झाली आहे मस्त एकदम. हे ज्या कँडी आहेत त्या अगदी गुबगुबीत झालेल्या आहेत. अशा एकदम सुकल्यावर पण कशा रसभरीत दिसत आहेत. तर कशा पद्धतीने केले त्याचा चला तर आपण संपूर्ण रेसिपी पाहूया. तर इकडे मी 1 किलो आवळे धुवून कोरडे करून एका टिफिनमध्ये बॉक्समध्ये ठेवत आहे. आणि असे आपण सगळे आवळे पुसून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण हे आवळे दीड दिवसासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. तर आता हे आपण दीड दिवसासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार. आता दीड दिवसानंतर आपण हे आवळे काढलेले आहेत. तर एकदम कडक झालेले आहेत बघा. तर असं केल्यामुळे आवळ्याचे सगळे त्याच्यातले जे गुणधर्म आहेत ते आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. तर आता हे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे 3 ते 4 तास रूम टेम्परेचरला येईपर्यंत. त्याच्यानंतर मग छान कोरडे करून घ्यायचे. तर आता रूम टेम्परेचरला आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण एका चाळणीमध्ये ठेवून त्याला 15 ते 20 मिनटं उकडून घ्यायचे. तर आता हे चाळणीमध्ये 15 मिनटं उकडून घ्यायचे. तर असं केल्यामुळे काय होतं की त्याच्यावरची जी साल आहे ती पटकन निघते आणि ज्या त्याच्या कँडी बनतात त्या खूपच छान अगदी व्यवस्थित रसभरीत अशा सुकल्या तरी त्या अशा मस्त गुबगुबीत वाटतात. अशा पद्धतीने कँडी बनवल्यामुळे. तर आता हे आवळे खूप छान तयार झालेले आहेत उकडून वगैरे. तर आता त्याच्या असे थोडंसं सुरीने हे करून त्याच्या पूर्ण वेगवेगळ्या पाकळ्या करायच्या आणि त्याच्यावरचं साल काढून अशा प्रकारे हे सगळं आपण तयार करून घ्यायचं. तर आवळा हा बहुगुणी आहे. आपल्या शरीरासाठी संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त आहे. केसांसाठी, डोळ्यांसाठी, तसेच भूक वाढवण्यासाठी. आणि आवळा आपल्याला दीर्घायुष्य पण बनवतो. एक निसर्गाने दिलेलं आपल्याला वरदानच आहे. तर आपण त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आत्ता सध्या बाजारामध्ये मुबलक प्रमाणात आवळे मिळतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लोणचं म्हणा, तसेच आवळा कँडी, असे मुरांबा, अशा प्रकारे आपण आवळ्याचा आपल्या जेवणामध्ये रोजच्या खाण्यामध्ये वापर करायचा. याच्यापासून आपण सरबत पण बनवतो. ते चांगले 5-6 महिने टिकते. तर त्याचा पण मी एक व्हिडिओ करणार आहे. तर हा आवळा बहुगुणी बहुउपयोगी आहे आपल्या शरीरासाठी. म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा आहारामध्ये किंवा खाण्यामध्ये उपयोग करायचा. हे बघा सगळं साल काढलेलं आहे आणि खूप छान इकडे कँडी तयार झालेले आहेत. हे 1 लिंबाचा रस मी घेतलेला आहे. तो रस छान त्याला लावून घ्यायचा. त्यामुळे आपली जी कँडी होणार ती एकदम पांढरी शुभ्र दिसणार. 1 लिंबाचा रस त्याला लावून घेतलेला आहे. आता 1 किलो आवळ्यासाठी इकडे मी पाऊण किलो साखर घेतलेली आहे. तर आता पहिलं थोडीशी साखर खाली टाकायची. त्याच्यानंतर एक आवळ्याचा लेयर द्यायचा. त्याच्यानंतर परत साखर टाकायची. परत आवळ्याचा एक लेयर द्यायचा. अशामुळे सगळी साखर छान त्याच्यात विरघळली जाते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि तुमच्या कमेंट्स पण मला मिळाल्या तर बरे होतील आणि त्यामुळे मला कळेल की माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात का.
तर अशा प्रकारे हे एकावर एक लेअर आणि नंतर आता परत वरती साखर. अशा प्रकारे हे साखर वरती टाकून आपण हे 3 दिवसासाठी ठेवणार आहोत. मधून त्याला आपण चेक करणार आणि खाली वरती करायचं, म्हणजे साखर सगळीकडे सगळ्या क्यूबला लागली पाहिजे. अशा प्रकारे खालीवर करायचे. तर आज बघा मी दुसऱ्या दिवशी हे बघत आहे, तर छान पाणी सुटलेलं आहे आणि साखर पूर्ण विरघळत आलेली आहे. तशा प्रकारे खालीवर करायच्या. मिक्स करून घ्यायचं. खालच्या फोडी वरती आणि वरच्या फोडी खाली गेल्या पाहिजे, म्हणजे साखर सगळ्यांना व्यवस्थित लागेल आणि त्याच्यामध्ये मुरेल. आणि असं चेक केल्यामुळे त्याला बुरशी पण लागू शकत नाही. तर आता छान साखर विरघळलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट पण द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सुंदर बघा कशा रसभरीत झालेल्या आहेत. छान मुरलेलं आहे. त्यात आहे तिसऱ्या दिवशी आपण निथळत ठेवलं आहे. तर बघा किती सिरप थोडंसंच निघालं आहे. आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता असंच डायरेक्ट उकडले तर खूप सारा रस निघतो त्याचा आणि मग त्या फोडींमध्ये एवढा रस शिल्लक राहत नाही, पौष्टिकपणा कमी होतो. आणि अशा पद्धतीने केल्यामुळे खूपच छान होतात कँडी. तर अशा परातीमध्ये आता आपण व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि 2 दिवस ऊन असेल तर उन्हामध्ये 2 दिवसात छान सुकतात. तर इकडे बघा, या मी 3 दिवस ठेवल्या होत्या आणि बारीक पिठी साखर त्याला आता लावत आहे. एकदम बाजारासारखा लूक येण्यासाठी हे बारीक पिठी साखर लावायची आणि एका बरणीमध्ये भरून ठेवायचे. वर्षभर पण टिकते. खूप छान. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.